ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक खुलासा. ज्योती होती ISI एजंटच्या संपर्कात. ज्योतीच्या क्लाउड स्टोरेजमध्ये मिळाली BSF मुवमेंट रडार सारखी माहिती. राहुल गांधींना निशाणे पाकिस्तान किताब मिळणार. भाजपा IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचा राहुल गांधींवर निशाणा. तर नवाज शरीफच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनाही निशाणे पाकिस्तान पुरस्कार मिळू शकतो. काँग्रेस नेते पवन खेरा यांचं प्रत्युत्तर. भारताकडनं सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरचं प्रमोशन. मुनीर यांना पाकिस्तान सरकारकडनं फील्ड मार्शल पदवी. पाकिस्तान सरकारचा हास्यास्पद निर्णय. भुजबळांच्या मंत्रिपदाला दमानी यांचा विरोध. एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री. राजकारणातली साधी माणसं संपली का, दमानी यांचा सवाल. तर अजितदादांनी मोठी चूक केली, परिणाम भोगावे लागतील, जरांगेंचा इशारा. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन. खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासंदर्भात दिली माहिती. पाकिस्तानकडनं पसरवण्यात येणारं फेक नेरेटिव्ह खोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केलं स्पष्ट. कल्याण पूर्व इथल्या सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना. 6 जणांचा मृत्यू. 7 जणांना ढिगाऱ्यातनं बाहेर काढलं. अजूनही काही जण अडकल्याची भीती. पुणे अहिल्यानगर महामार्गावरती होर्डिंग कोसळलं. होर्डिंग खाली 6 ते 7 दुचाकी अडकल्याची माहिती. तर मुंबईमध्ये बोरिवली पश्चिम इथल्या एक्सर मेट्रो स्टेशन खाली लिंक रोड अचानक नाल्यात कोसळला. मुंबईमध्ये कोरोनाचे 53 रुग्ण. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालय सज्ज. सिंगापूर, हाँगकाँगसह इतर देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ. अभिनेता अक्षय कुमारची परेश रावल यांना नोटीस. हेराफेरी 3 चित्रपटातून बाहेर पडल्यानं नोटीस. शूटिंग अर्धवट सोडल्यानं 25 कोटी रुपयांची मागणी. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर जयंत नारळीकरांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन.